प्रेमळ जिवंत गौरवी देव बाप्पा, आम्ही नतमस्तक होतो, आम्ही तुमच्या पवित्र चरणाकडे समर्पित होतो. तुमचं वचन हे आमच्यासाठी आरसा आहे. तुमचं वचन हे आमच्यासाठी जीवनाची भाकर आहे. तुमचं वचन हे आमच्यासाठी उत्तम असा शिक्षण आहे. ती आज आम्ही ऐकत असताना, आमच्याकडे येत असताना, या कानाने नव्हे, या डोळ्याने नव्हे, आमचे आत्मिक नेत्र किंवा आमचे अंतःकरण उघडे करा प्रिय बाबा. तुम्हाला जे काही आम्हाला सांगायचं आहे, या पवित्र शास्त्रातून तुम्ही आम्हाला बोध करा, अशा मी प्रार्थना विनंती करतो. जे आले त्यांना आशीर्वादित करा, जे येत नाहीत त्यांना मी तुमच्या प्रिय बाप्पा वचनावरती सोपवून देतो. तुमच्या इच्छेवरती मी त्यांना सोपवून देतो. आमच्या संगती राहा, आमच्याशी बोला आणि हो द्या आमूलाग्र बदल आमच्या जीवनामध्ये येण्यासाठी सहाय्य करा. ख्रिस्त येशूच्या गौरवी श्रेष्ठ पवित्र नावाने प्रार्थना विनवणी केले म्हणून ऐका. आमेन. प्रिय बंधू, प्रिय बहीण, परत एकदा आज माणसे कमी आहेत, संख्या खूप कमी आहे. असो, जेवढे आपण आहोत तेवढे आपण देवाचं वचन ऐकू, त्याच्या नामाला आपण मान सन्मान देऊया. पहिले राजे 17वा अध्याय 1 पासून आपण वचनाला सुरुवात करूया. पहिले राजे 17वा अध्याय 1 पासून. एलिया तिशबी हा गिलाद येथे उपरा म्हणून राहणाऱ्यांपैकी एक होता. एलिया तिशबी देवाचा संदेष्टा. एलिया तिशबी देवाचा संदेष्टा. आहाब इस्रायलाचा राजा. आहाब इस्रायलाचा राजा. तो आहाबास म्हणाला, इस्रायलचा तो देव परमेश्वर ज्याच्या सेवेसाठी मी उभा आहे, त्याच्या जीविताची शपथ देऊन सांगतो की जी वर्षे आता येणार, दहीवर अथवा पाऊस येत नाही म्हणतो. भयंकर प्रियानं दुष्काळ. येणाऱ्या वर्षांमध्ये बारिश नाही गिरनेवाला म्हणतो. जर पाऊसच नाही प्रियानो, जीवन शुष्क रुष्क दुष्काळ. मग प्रार्थना करायला पाहिजे ना पावसासाठी? नाही. देवाच्या सेवकाला कळते कोणाला प्रार्थना करावं, कशासाठी प्रार्थना करावं, कोणासाठी प्रार्थना करू नये, सगळे त्याला कळते. त्याला शिकवायची गरज नाही. लक्षात घ्या. तुम्ही सांगायचं नाही कोणासाठी प्रार्थना करा. हा, सांगायचं नाही म्हणजे आठवण करून द्या मला, पण कोणासाठी प्रार्थना करायचं मी ठरवणार. मग प्रार्थना करत नाही का एलिया? देव जे बोलतो तेच सेवक बोलतो. देव जे बोलत नाही सेवक बोलत नाही. राजाला सांगतो आम्हाला पर्जन्यवृष्टी होणार नाही. असं प्रार्थना केल्यानंतर किंवा असं संदेश दिल्यानंतर मिळेल का दान? असं संदेश सांगितल्यानंतर दान पात्र मिळणार नाही पालकाला. तरी पण
सगळं व्यवस्थित होईल, सगळं आशीर्वादित होईल, तुझं सगळं जाईल. हो हो हो, हालेलुया हालेलुया म्हण. लय चांगला सांगितला बाळासाहेब. एलिया तसा नाही, कदाचित मी तसा असेल, पण एलिया तसा नाही. मी परमेश्वराच्या हुजुरात असतो म्हणतो. प्रत्येक सेवक परमेश्वराच्या हुजुरात पाहिजे. भले या जगातलं काही मिळालं नाही तरी चालेल, आधीच द्वेष आहे या एलिया विषय. कुणाला आबालाने त्याची बायको इस्बेलला मारून, आता मात्र कन्फर्म याला मारून टाकायचं. आधी उडकत होते, कुठं मिळतं बा, कुठं आहे बा. आता मात्र एका निर्णयाने याला खलास करायचा, याला खलास करायचं. प्रिय बंधू, प्रिय भाई, परमेश्वराचे वचन त्याला प्राप्त झाले की, वचन 2, परमेश्वराचे वचन त्याला प्राप्त झाले की येथून निघून तू पूर्व दिशेस जा. येथून निघून तू ईस्टला जा. देव दिशा आपण सांगतो, तू ईस्टला जा, पूर्व दिशेस जा. तू पूर्व दिशेत जा. यार्देने समोरच्या करिंत ओळा नजीक लपून राहा. मारते ना ती बाई, ओके, मी आहे म्हणत नाही, लपून थोडं माणसानं थोडं लपून पण राहायचं शिकायला पाहिजे. लपून राहा, त्या ओळाचे पाणी तुला प्यायला मिळेल. मी कावळ्यांना आज्ञा केली आहे, ते तुला अन्न. बापरे बाप, पॉसिबल आहे का कावळे अन्न आणून देणे? देव ज्यावेळेस सांगतो ते पॉसिबल आहे. देव ज्यावेळेस सांगतो ते शक्य आहे. कसं आहे बघा, घर नाही, मेट्रो सिटी नाही, चांगली लाईटची व्यवस्था नाही, चांगलं झोपायला घर नाही सेवकाला. कुठं राहा म्हणतो, कुठंतरी जंगलात रानात जा. आणि पाणी कुठलं प्यायचं? ओळातलं पाणी, बिस्लेरी नाही, ओळातलं पाणी पी. बर, अन्न कोण देणार प्रभू मला? मुझे खाना कोण देणार? कुठली फॅमिली आहे का? नाही. जे शापित आहे ना जीवजंतू, तेच तुला देणार. काही जीवजंतू, काही पशु, काही पक्षी. लेवीच्या पुस्तक मध्ये वाचल्यानंतर शुद्ध पशु पक्षी कोणते, अशुद्ध पशु पक्षी कोणते देव सांगतो. लेवीचं पुस्तक वाचा. त्या अशुद्ध पक्ष्यांपैकी अपवित्र पक्षी कोणता असेल? कावळा. तोच कावळा का आणून देणार? होय, तोच कावळा. कावळे, कावळा नाही, माफ करा, कावळे अनेक, कावळा नव्हे, कावळ्यांना. काय म्हणतो बघा, कावळ्यांना, कावळ्याला. एक वचन, अनेक वचन लक्षात यायला पाहिजे तुम्हाला. बायबल असं वाचायला पाहिजे श्रद्धेने. कावळ्यांना. मग किती कावळे आहेत माहित नाही, 10 असतील, 15 असतील, 20 असतील. हा, ते तुला फूड देतील. एक माणूस माणसाला जेवण देतो ना. इथं मात्र एक शापित जीव जंतू प्राणी देवाच्या महान सेवकाला अन्न पुरवता. परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे करून तो यार्देने समोरच्या करिंत ओळा नजीक जाऊन राहिला. कावळे, कावळा नव्हे, कावळे. त्याला भाकरी, मटण, भाकरी आणि मांस. यांना कसं माहित ब्रदर मटणाचं कालवण करायचं? यांना कसं माहित ब्रदर भाकरी करायचं? त्या जीवजंतून काय अद्भुत आहे आमचा देव, काय अद्भुत आहे आमचा देव. कावळे त्याला भाकरी व मांस सकाळ, 2 टाइम्स, सकाळ संध्याकाळ बरोबर आणून देत. त्या ओढाचे पाणी तो पी.
काही दिवसांनी ओहोळ आटून गेला. आधी सांगितलं त्यांना भविष्यवाणी, पुढील वर्षांमध्ये पाऊस पडणार म्हणून आधीच सांगतो ना देवाचा सेवक, जसं सांगतो तसं घडते. काही दिवसांनी ओहोळ आटून गेला. काय करायचं मग? आता लोकेशन चेंज कर म्हणतो देव. प्रभू परिस्थिती भयंकर आहे प्रभू, आता तो सांगितला त्याप्रमाणे मी जंगलात जाऊन राहिलो, आता तिथं पाणी नाही काढ. मग ओके, आता लोकेशन चेंज कर. कुठं जायचं प्रभू मग आता? तेव्हा त्याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले. वचनात, चल निकल पड, सिदोनातील सारफत नगरात जाऊन राहा. तुला आता जेवण आता कावड्याच्या द्वारे नाही, एका विधवेच्या. तुझे पोषण करण्याची तेथल्या विधवेला मी आज्ञा केली आहे. त्याप्रमाणे तो सारफ तेथे गेला. नगराच्या वेशीजवळ तो आला. तेव्हा एका विधवा स्त्रीला काटक्या गोळा करताना त्याने पाहिलं. परिस्थिती भयंकर, काटक्या गोळा करत आहे. गावाकडचे लोक काटक्या गोळा करतात पर्या इंधन म्हणून. वाज बेटा. स्त्री आणि पुरुष, प्रिय बंधू, प्रिय बहीण, देवाच्या योजनेतील भाग आहेत. स्त्री आणि पुरुष देवाच्या योजनेतील भाग आहे. देवाने तुम्हा दोघांना निवडलेले. आज वुमन्स डे आहे म्हणून तुम्हाला सांगतो. काहीतरी सांगायला पाहिजे ना वेगळं. वुमन्स डेच्या दिवशी काना येथील गावात एक लग्न होतं. येशू तिथे गेला, पाण्याचा द्राक्षरस केला. सांगितलं तर जमल का? मॅच होईल का? एका विधवा स्त्रीला काटक्या गोळा करताना त्याने पाहिले. तिला हाक मारून तो म्हणाला, मला एका भांड्यात थोडेसे पाणी घेऊन ये. आपल्या हाती एका भाकरीचा तुकडा. ही इस्रायली नाही आहे बाई, ही सिदोन येथील बाई आहे. ही इस्रायली नाही आहे, सिदोन येथील स्त्री आहे. सिदोन येथील ही स्त्री आहे. परिस्थिती हलाखीची, परिस्थिती गंभीर. नवरा नाही, मुलगा लहान आहे, परिस्थिती बिकट आहे, परिस्थिती प्रतिकूल आहे, परिस्थिती अनुकूल नाही. अशा अवस्थेमध्ये देवाचा सेवक तिथे टपकतो. अशा अवस्थेमध्ये देवाचा सेवक त्या ठिकाणी जातो. घरात रेशन भरलेला आहे, ऑलरेडी दुष्काळ पडलेला आहे, ओढाचं पाणी आटून गेलेलं आहे. अशा भयंकर परिस्थितीमध्ये, अशा दयनीय परिस्थितीमध्ये देवाचा सेवक त्या ठिकाणी जातो. आधी पाणी मागतो. बघा देवाचा सेवक कसा असतो. आधी पाणी मागतो, हळूच म्हणतो, भाकरीचा तुकडा घेऊन ये, भाकरीचा तुकडा घेऊन ये. देव कावळ्याची निवड करतो. आधी कावळ्याच्या द्वारे फूट, आधी कावळ्याच्या द्वारे जेवण, नंतर न एका विधवेच्या द्वारे जेवण. कोणाला? एलियाला. कोण आहे एलिया? परमेश्वराच्या हुजुरास असणारा देवाचा संदेष्टा एलिया. ती दयनीय परिस्थिती सांगते बघा. ती विधवा काय परिस्थिती सांगते बघा. प्रिय बंधू, प्रिय बहीण, असताना कोणीही देतं. तुझ्याकडे 1000 रुपये, 100 रुपये तू दानपत्रात टाकतो, त्यात विशेष नाही. तुझ्याकडे 10,000 रुपये, 1,000 रुपये दानाला देतो, त्यात विशेष नाही. तुझ्याकडे काही नसताना देव मागतो आणि तू देतो, ते विशेष असतं. प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्या वेळेला संकट तुझ्यावरती असते, त्यावेळेला देव तुला मागतो आणि तू देवाला देतो, ते विशेष असतं.
तिच्याकडे काही नाहीये. ती परिस्थिती सांगते बघा, ती परिस्थिती सांगते बघा. देव प्रियानं एखाद्या स्त्रीविषयी जर लिहितो, तिची परिस्थिती विषयी लिहितो, एखाद्या पुरुषाविषयी लिहितो, एखाद्या स्त्रीविषयी लिहितो, एखाद्या व्यभिचाराविषयी लिहितो, एखाद्या खोट्या बोलण्याविषयी लिहितो, एखाद्या वेळेस निंदेविषयी लिहितो, एखाद्या वेळेस विवाह संबंधाला लिहितो, तुझ्या शिक्षणासाठी लिहितो. तुम्ही ते वाचावं, त्याप्रमाणे चालावं म्हणून लिहितो. या ठिकाणी सार्पतेतील विधवा विषय देव पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने लिहायला सांगतो. प्रियानो, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने. कुठं होतो बाळा? ती म्हणाली तुमचा देव परमेश्वर याच्या जीविताची शपथ, माझ्याजवळ भाकर मुळीच नाही. तुमचा आहे तो देव, माझा काय संबंध त्या देवाशी? मी का भाकरी द्यावं तुला? ठीक आहे, पाणी कोणी देऊ शकतं, ठीक आहे, थोडं पाणी देऊ, पाणी विनामूल्य आहे ना, म्हणून किंमत नाही आम्हाला. जे काय विनामूल्य आहे तेच मौल्यवान आहे, लक्षात घ्या. जे काय विनामूल्य आहे तेच महत्वाचं आहे, लक्षात आहे. वारा विनामूल्य आहे पण महत्वाचा आहे. तुम्ही ऑक्सिजन भरायला जा, नाकात त्या छिद्रांमध्ये सोडल्यानंतर लाखो रुपये तुम्हाला मोजावे लागतील. मुलगी कुठे आहे जावई? मुलगी कुठे गेली? येत आहे. जे काय विनामूल्य आहे तेच खूप महाग आहे. पाणी ठीक आहे, आता भाकर. एलिया तिला म्हणाला, हा काय म्हणते ती? आधीच ती म्हणाली, तुमचा देव परमेश्वराच्या जीविताची शपथ, माझ्याजवळ भाकर मुळीच नाही. मग नसताना देवाचा सेवक मागतो का? होय. नसताना देवाच्या सेवकाला देव तुझ्या घरी पाठवतो का? होय. परिस्थिती बिकट असताना येतो का? होय. नसताना तू देते का? विशेष. असताना तू देते का? काही विशेष नाही. मडक्यात मुठभर पीठ, मूठ बघा किती आहे. माझा हात लहान आहे, तुमचा हात मोठा असेल. मुठ, या मुठीत किती पीठ बसेल माझ्या? तेवढंच पीठ आहे म्हणते. मुठभर पीठ, कुपीत थोडस तेल आहे. ऑइल किती आहे? स्वयंपाकाला ऑइल किती लागते माहिती आहे ना तुम्हाला? किती ऑइल लागतंय स्वयंपाकाला? तेल संपलं, पीठ संपलं, मीठ संपलं, तूप संपलं, भाजी संपली, तेल संपले, लगे लिस्ट येते हातामध्ये. लगे मॅडम लोक लिस्ट देतात आपल्या हातामध्ये, मग लगेच जाऊन आणावं लागतं, सगळं आणून द्यावं लागतं. इथं मात्र दयनीय परिस्थिती. लिस्ट बघितल्यानंतर, मडकं तपासल्यानंतर मडक्यामध्ये, वाज बेटा, मडक्यामध्ये मुठभर पीठ थोडेसे तेल एवढे मात्र आहे. परिस्थिती काय? मी 2 काटक्या जमा करीत आहे, मग मी घरी जाऊन माझ्यासाठी, आपल्या मुलासाठी ते तयार करेन, ते आम्ही खाऊ आणि आमचं भविष्य आम्ही मरून जाऊ. काय भविष्य प्रियानो? एका विधवेचं, एका विधवेचं काय भविष्य सांगा बर. काय निवड करतो देव विधवेला? का निवड करतो देव एका विधवेला? देवाच्या सेवकाचं पालन. स्त्री म्हणून जीवन जगू नका प्रियांनो, स्त्री म्हणून जीवन जगू नका. एक सद्गुणी स्त्री म्हणून जीवन जगा. स्त्री म्हणून जगणारे या ठिकाणी भरपूर आहेत. ते पण साड्या घालतात, ते पण तुमच्यासारखे ड्रेस घालतात, ते पण तुमच्यासारखं हेअरस्टाईल त्यांचं आहे, ते पण पावडर लावतात, ते पण संसार करतात, ते पण वांग्याची भाजी करतात, पण त्यांच्यामध्ये तुमच्यामध्ये फरक. स्त्री म्हणून ती वेश्या पण एक स्त्री आहे, पण तिच्यामध्ये तुमच्यामध्ये फरक. एक विधवा पण स्त्रीच आहे, पण त्याच विधवेकडे देव का पाठवतो? त्याच विधवेकडे देव का पाठवतो? ती स्पेशल आहे प्रियानो. देवाच्या दृष्टीने स्पेशल रहा. देवाच्या दृष्टीने खास राहा.
200 स्त्रिया आहेत समजा, त्या 200 स्त्रियांमधून देव तुमचं नाव पुकारलं पाहिजे. अशा प्रकारचं जीवन. मग तुम्ही विधवा आहात का तुमच्याकडे नवरा आहे? तुम्ही विधवा आहात का तुमच्याकडे नवरा आहे? लोकपुरुष वर्तमान 4 अध्याय वचन 25. आणखी मी तुम्हाला खरे ते सांगतो की लोकपुरुष वर्तमान 4 अध्याय वचन 25. आणखी मी तुम्हाला खरे ते सांगतो की एलियाच्या दिवसात येशू ख्रिस्त सांगतोय का विधवेविषयी? पहिले राजाच्या पुस्तकांमधील घटना, ख्रिस्तपूर्व जवळजवळ 1015 वर्षापूर्वी घडलेली घटना ख्रिस्त आपल्या तोंडातून, आपल्या मुखातून सांगताना म्हणतो, आणखी मी तुम्हाला खरे, येशू खरं सांगतो बघा. येशू ख्रिस्त खोटं कधीच बोलत नाही. आणखी मी तुम्हाला खरे सांगतो आणखी मी तुम्हाला खरे सांगतो. एलियाच्या दिवसात 3.5 वर्षे किती वर्षे? 3.5 3 वर्षे 6 महिने. 3 वर्षे 6 महिने पाऊस नाही प्रियांनो, पाऊस नाही. 3.5 वर्षे आकाश बंद पडून सर्व देशात मोठा दुष्काळ. दुष्काळ वेगळा, मोठा दुष्काळ वेगळा. दुष्काळ वेगळा, मोठा. 3.5 वर्ष म्हणजे मोठा दुष्काळ नव्हे का? 1 वर्ष मुंबईला पाऊस पण नाही पडू द्या प्रियांनो, बघा कशी परिस्थिती निर्माण होईल. 3.5 वर्षे पाऊस नाही प्रियांनो, 3.5 वर्षे. येशू म्हणतो मोठा दुष्काळ पडला होता तेव्हा इस्रायलात पुष्कळ विधवा होत्या. पुष्कळ आहेत रे विधवा, परंतु सारपतेतील विधवेकडेच माझा देव पाठवतो. ती काहीतरी खास आहे, ती स्पेशल आहे. तुम्ही स्पेशल राहा, सर्वांसारखं वागू नका रे. सगळे वागतात म्हणून तुम्ही वागल्यावर त्यांच्यात तुमच्यात काय फरक? त्यांच्यात तुमच्यात काय नाचत दिसतात ना बाया इकडल्या? सगळे असले तर तुम्ही पण तसंच वागता? नो, नको. 200 स्त्रियांमध्ये तू असं दिसायला पाहिजे देव बाप्पाला, ही खूप चांगली आहे, ही खूप बेस्ट आहे, हिचं अंतकरण चांगलं आहे. अन्न नाही, पाणी नाही, पीक नाही, मोठा दुष्काळ. अशा अवस्थेमध्ये एलिया तिच्याकडे जातो. येशू सांगतो एका सारपतेतील विधवेविषयी. कुठली घटना कुठे सांगतो येशू ख्रिस्त प्रियानो? नासरेतामध्ये येशू ख्रिस्त या घटना स्वतःच्या गावामध्ये स्वतःच्या लोकांना ही घटना सांगतो. येशू तुझ्याविषयी बोलतो का येशू? तू येशू विषयी बोलते त्यापेक्षा, मी म्हटलं ना, तू येशू विषयी बोलते त्यापेक्षा जीसस तुझ्याविषयी बोलू दे. परत बेटा, परत त्या ठिकाणी आपला जो विषय आहे त्या ठिकाणी 17वा अध्याय 17वा अध्याय तिथून एलिया तिला म्हणाला, येऊ नको, तू जा आणि म्हणतेस त्याप्रमाणे. देव सिलेक्ट करतोय का विधवेला? देव तुला सिलेक्ट करायला पाहिजे. तू सिलेक्ट आहेस का तू रिजेक्ट आहेस? आतापर्यंत कितीतरी स्त्रिया देवाच्या दृष्टीने रिजेक्ट होत आहेत ब्रदर. त्यांचं राहणीमान, त्यांचा पेहराव, त्यांचं बिहेवियर, त्यांचं वागणूक, त्यांचं वर्तणूक, त्यांचं बोलणं, त्यांच्या शिव्यागाळ्या, त्यांचं बसणं, त्यांचं उठणं. रिजेक्ट, रिजेक्ट, रिजेक्ट. एक विधवा सिलेक्ट. तू सिलेक्ट आहेस का तू रिजेक्ट आहेस? वाच बेटा. त्यापूर्वी माझ्यासाठी एक लहानशी भाकर भाजून आण. नंतर आपल्यासाठी व आपल्या मुलासाठी भाज. आपल्यासाठी आपल्या मुलासाठी भाज.
परमेश्वर म्हणतो हम्म. परमेश्वर पृथ्वीवर पर्जन्यवृष्टी करेल त्या दिवशी परमेश्वर पृथ्वीवरती प्रचंड वृष्टी करेल त्या दिवसापर्यंत तुझे पिठाचे मडके तुझे पिठाचे मडके रिकाम होणार नाही, रिकाम होणार नाही. एवढीशी भाकर देवाच्या सेवकाला दिल्यानंतर एवढ्याशा कुपीतलं तेल, एवढ्याशा मडक्यातलं मुठभर पीठ देवाच्या सेवकाला आधी भाकर दिल्यानंतर जरी दुष्काळ असला, जरी पाऊस नाही पडला, जरी ते एक भाकर खाऊन उद्या मरणारे तुम्ही मायलेक पुष्कळ दिवस जिवंत राहणार. किती पॉवरफुल वचन आहेत बघा, किती सामर्थ्याने भरलेले वचन आहेत बघा, किती सामर्थ्य या वचनांमध्ये देवा. त्या दिवसांपर्यंत तुझे पिठाचे मडके रिकामे होणार नाही, तेलाची कुपी आटणार नाही. तिने जाऊन देवाच्या सांगण्याप्रमाणे केले. प्रियानो, तुम्ही केला असता का? त्या ठिकाणी तुम्ही स्वतःला उभं करा. स्त्रियांनो, माझ्या प्रिय मुलींनो, बहिणींनो, ते कॅरेक्टर तुमचं होऊ द्या बघू. त्या ठिकाणी तुम्ही उभा राहा, त्या ठिकाणी तुम्ही उभा राहा. तुम्ही केले असते, हे जा रे बाबा इथून, माझीच परिस्थिती भयानक आहे, मलाच नवरा नाही, माझ्या घरामध्ये पीठ नाही, तेल नाही, पाणी नाही. ऑलरेडी तूच बोललास प्रचंड वृष्टी येणार आणि तूच भाकर मागतो का? कधी कधी देवाचा सेवक तुमच्या विरुद्ध बोलेल प्रियानो, हरकत नाही, तुमच्या चांगल्यासाठी असेल, तुमच्या चांगल्यासाठी असेल. कदाचित देव सांगितलं असेल त्याला. मी लिहिलंय का हे वचने? माझ्या घरात बसून लिहिलो का मी हे वचने? कुठं होतो बेटा? इस्रायलाचा देव परमेश्वर म्हणतो, परमेश्वर पृथ्वीवर पर्जन्यवृष्टी करेल त्या दिवसांपर्यंत तुझे पिठाचे मडके रिकामे होणार नाही, तेलाची कुपी आटणार नाही. तिने जाऊन एलियाच्या सांगण्याप्रमाणे केले. तिचे कुटुंब त्यांचा त्यावर पुष्कळ दिवस आधी मरणार होते. आता आयुष्य वाढवण्यात आलं प्रियांनो. एका विधवेचं, त्याच्या कुटुंबियांचं, एक विधवेने घेतलेला निर्णय. तुम्ही जे काही निर्णय घेता आपल्या आयुष्यामध्ये, त्यावर तुमचा भविष्य अवलंबून आहे. तुझ्या नवऱ्याचा असेल, तुझ्या सासूचा असेल, तुझ्या लेकरांचा असेल, तुझ्या कुटुंबाचा असेल, तुझ्या नातेवाईकांचा असेल, त्यावरती तुमचं भविष्य अवलंबून आहे. मग ते चांगलं असेल ते वाईट असेल. तिने जाऊन एलियाच्या सांगण्याप्रमाणे केल्यानंतर अद्भुत चमत्कार प्रियांनो, अद्भुत चमत्कार. इकडे सगळीकडे दुष्काळ आहे, राजा राणी दुष्काळ अवस्थेमध्ये प्रियांनो, आणि एका विधवेच्या घरी पुष्कळ दिवस चालेल एवढं पीठ आणि तेल. कशी असेल ती विधवा? काय निर्णय घेतला त्या स्त्रीने? तुम्ही काय निर्णय घेता आज? देवासाठी जीवन जगण्याचा, देवासाठी प्रार्थना करण्याचा, देवासाठी वचन वाचण्याचा, देवासाठी प्रार्थनेला यायचा, देवासाठी कार्य करण्याचा आज तुम्ही निर्णय घेता का? काही झालं तरी हरकत नाही, काही झालं तरी हरकत नाही, मी देवासाठी जीवन जगणार, काही हरकत नाही, काही झालं तरी प्रॉब्लेम नाही. परिस्थिती किती असो, परिस्थिती किती बिकट असो, संकट कितीही मोठा असो, मी आज देवासाठी जीवन जगणार. हा निर्णय तुमचा आहे का? छोट्या छोट्या कारणासाठी प्रियांनो देवाला विसरून चाललोत का आम्ही? एक स्त्री म्हणून मी म्हटलं, स्त्री म्हणून जीवन जगू नका, सद्गुणी स्त्री म्हणून जीवन जगा. स्त्री म्हणून जीवन जगणारे भरपूर आहेत प्रियांनो या भूतलावर. स्त्री म्हणून जीवन जगणारे भरपूर आहेत या भूतलावर. सद्गुणी स्त्री म्हणून जीवन जगणारे कमी आहेत या भूतलावर. देवाच्या दृष्टीने प्रियांनो काय म्हणते पहा. आपला एखादा चांगुलपणा, आपला एखादा दयाळू वृत्ती, आपला एखादा चांगला स्वभाव, त्याद्वारे देवाला आकर्षित करा प्रियांनो, देवाला आकर्षित करा. देव तुमच्याकडे येईल, देव तुमच्याकडे येईल. तुम्ही सक्षम व्हा.
तुम्ही श्रेष्ठ व्हा, देवाच्या दृष्टीने तुम्ही ग्रेट व्हा, चांगले व्हा प्रियानो, चांगले व्हा. तुम्ही स्पेशल बना. आपल्या कुटुंबासाठी, आपल्या नवऱ्यासाठी, आपल्या सासूसाठी, सासू सुनेसाठी, लेकरांसाठी, कुटुंबासाठी प्रियानो. परमेश्वर एलियाच्याद्वारे जे वचन बोलला त्याप्रमाणे तिचे पिठाचे मडके रिकामे झाले नाही, तेल पण वाढलं प्रियानो. एवढंच तेल आहे म्हणून सांगते. आता तेल वाढलं, पीठ वाढला, आनंद झाला प्रियानो. त्या विधवे संबंधाने देव काय सांगतो माहित आहे तुम्हाला बायबलमध्ये? विधवे संबंधाने देव काय सांगतो पवित्र शास्त्र बायबलमध्ये आतापर्यंत कोणी सांगितलंय तुम्हाला? निर्गमाचं पुस्तक, निर्गमाचं पुस्तक, निर्गमाचं पुस्तक 22वा अध्याय. निर्गमाचं पुस्तक 22वा अध्याय वचन 22. लेकरांना सांभाळा बेटा, लेकरांना सांभाळा. निर्गमाचं पुस्तक 22वा अध्याय वचन. हे बेटा तू बस खाली, त्याला बसव बेटा खाली. निर्गमाचं पुस्तक 22वा अध्याय वचन 22. व्हेरी गुड. पुरुषातून अभिषेक वाच बेटा, व्यवस्थित वाचा दादा. हा अजून एकदा दादा. कोणा विधवेला किंवा पोरक्याला गांजू नका. कोणा विधवेला किंवा पोरक्याला गांजू नका. कोणा विधवेला किंवा पोरक्याला गांजून. पोरका म्हणजे आई बाप नसणारा आणा. विधवा म्हणजे नवरा नसणारा. कोणा विधवेला पोरक्याला गांजू नका. तुम्ही त्यांना कोणत्याही प्रकारे जर सांगितल्यानंतर पण गांजले, जर सांगितल्यानंतर पण गांजले, त्यांनी जर तुमच्या विरुद्ध पोलीस स्टेशन ऐवजी देवाकडे तक्रार नोंदवली तर, मेघवाडीला न जाता पोलीस स्टेशनला देवाकडे जर फिर्याद नोंदवली तर, कंप्लेंट नोंदवला तर, देव म्हणतो मी माझ्या सैन्यांना घेतो आणि उचलतो त्याला. विधवा आहे म्हणून तुम्ही स्वतःला कमी लेखता का माझ्या प्रिय बहिणींनो? परिस्थिती बघा. माझा राग भडकून मी तलवारीने त्याला खलास करतो. विधवेला कमी लेखतो का रे? नवरा नाही म्हणून वाईट नजरेने बघतो का रे? तलवार आहे म्हणे तुला, तलवार. किती पॉवरफुल वचने बेटा तुमच्या संबंधाने. त्या देवाला तुम्ही कधीच विसरू नका. दादा परत एकदा तिथून. मी वचन 24. मी आणि माझा राग भडको मी तलवारीने तुमचा वध करीन. ज्यांनी गांजले, ज्यांनी उलट बोलले, ज्यांनी त्रास दिला, ज्यांनी नाही म्हटले, एवढ्यावरच देवता तुमच्या स्त्रिया विधवा करेन. याच्या पलीकडे भयंकर काय असेल सांगा? एक प्रिय बहीण संध्या विधवा. बघा त्यांच्याकडे. चालायला येत नाही, बसायला येत नाही, जेवताना पाय पसरून बसलेत रात्री. त्यांच्याकडे बघतो. त्यांचं काम, त्यांचे धडपड, त्यांची जगण्याची पद्धत, जाणे येणे, कष्ट कष्ट कष्ट. किती कष्ट प्रियानं. नवरा असताना ही परिस्थिती होती का सांगा?
पण देव सोडतो म्हणतो का सांगा? एका विधवेला जो कोणी विनाकारण प्रियानो गांजले तर मी माझा राग भडकून मी तलवारीने तुमचा वध करेन. तुमच्या स्त्रिया पण म्हणजे तुलाच मारून टाकतो, तुझी बायको विधवा होते. मी सांगत नाही, देवाचा मनोदय सांगण्यासाठी या ठिकाणी उभा आहे. तुम्हाला भयंकर वाटत असेल पण देव सांगतो तुमच्या स्त्रिया विधवा होतील. तुमची लेकर बापच नाही लेकर. कशामुळे विधवेला गांजल्यामुळे. पिंकी विधवा आहे, प्रिय बहीण दबोरा, मुलं नाहीत त्यांना, 2 मुली, जावई, नातू नातवंडे. सकाळी उठायचं, कामाला जायचं, डबा बनवायचा, सगळ्यांची काळजी, जावयाची काळजी. जावई नसून आजपासून तो तिचा मुलगा आहे. दुःख लक्षात घे. आजपासून तू तिचा मुलगा आहेस या अर्थाने तो जीवन जग. मुलगा नाही ना त्यांना, तूच मुलगा. लक्ष दे, काळजी घे, व्यवस्था कर. आज आपल्या मुलीचं व्यवस्थित व्हावं, आपल्या जावईचं व्यवस्थित व्हावं, आपल्या लेकरांचं व्यवस्थित व्हावं म्हणून तिने तुमच्यावरती जो प्रेम केला त्याची जाणीव ठेवा. भांडणं होऊ दे, प्रॉब्लेम होऊ दे, होतील भांडणं, प्रॉब्लेम येतील, तरी प्रियांनो एकोप्याने राहू. जो कोणी विधवेला किंवा पोरकेला गांजतो त्याच्यावर माझा राग मी भडकून म्हणतो. ते आमची माता शांत आंटी बघा बसते पाठीमध्ये, विधवा. नेहमी मुलाविषयी काळजी, नेहमी आपल्या सुनेविषयी काळजी, नातू नातवंडांविषयी पळायचं. मी काय करू, मी प्रार्थना करते, मी गुडघे टेकते, मी तशीच राहते, मी तशीच बसते. काय वय त्यांचं प्रियानो, काय वय. या लेकरांची काळजी घेते नाहीत का जावई? त्यांना जावई खूप चांगले, आवळे परिवार, भोसले परिवार, मुली खूप चांगले आहेत त्यांच्या. 6-6 महिने तिथे राहू शकतात, पण इथे का राहतात? त्यांच्यासाठी. प्रसंगी रागावते, प्रसंगी भडकते, असं नको म्हणते, नाराजगी व्यक्त करते. हरकत नाही प्रियानो, समजून घ्या. एक मुलगा या नात्याने, तू सून नसून तू त्यांची मुलगी आहेस. त्यांची काळजी घेणं तुमचं आणि माझं काम नाही का? आहे तोपर्यंत त्यांची निगा राखणे, आहे तोपर्यंत त्यांचा मान सन्मान करणे, आहे तोपर्यंत त्यांना प्रार्थनेमध्ये उचलून धरणे, थोडस सहाय्य करणे. काही कमी पडणार नाही प्रिया, काही कमी पडणार. माझा देव म्हणतो आणि माझा राग भडकून मी तलवारीने तुमचा वध करेन. मग तुमच्या स्त्रिया विधवा होतील, तुमची बालके पोरकी होतील. शुभ कार्य त्यांच्याद्वारे करून घ्या. काही विधवांना गावाकडे प्रियानो शुभ कार्याला नको, ती विधवा आहे, नको जा तिकडे. देव त्यांचा कैवारी आहे. शुभ कार्य त्यांच्याद्वारे करून घ्या, चांगलं कार्य त्यांच्याद्वारे करून घ्या, प्रार्थना त्यांच्याद्वारे करून घ्या. त्यांना घरी बोलवा, त्यांना मान सन्मान करा, त्यांची विचारपूस करा, त्यांची चौकशी करा, त्यांची काळजी करा. देव तुम्हाला आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. निकिता विधवा सोलापूरची आहे, आमच्याकडची. नवरा नाही तिला, एक मुलगाला सांभाळते, आई बापांना सांभाळली.
कुठे सोलापूर, कुठे मुंबई, काय काय काम करते, कुठे जाते, येते, करते आपल्या कुटुंबाच्या उपजीविकेसाठी. उपजीविकेसाठी प्रियांनो, उपजीविकेसाठी. देव विधवांचं काळजी घेतो. कोणी विधवेला किंवा पोरक्याला गांजू नका. आणखी कोण आहेत बेटा? आणखी कोण आहेत विधवा या ठिकाणी? विडोज कोण आहेत आणखी? शिली मावशी, ते पण विधवा. मी घरी गेल्यानंतर पाळक साहेब तुमच्यासाठी काय करू काय नाही, सर्वांचं पाहुणचार, सर्वांचं पाहणं, सर्वांचं बघणं, सर्वांना आपल्यातून देणं. तुम्ही खूप चांगले आहात, तुम्ही खूप चांगले आहात. आमचं काम आहे, आमचं कर्तव्य आहे या लोकांना जतन करून ठेवणे, सांभाळ करून ठेवणे. प्रियांनो, देव त्यांच्यास म्हणून देवाने त्या दिवशी त्या सारपतेतील विधवेची आठवण केली यासाठी की तिला मालामाल करावा, तिला आशीर्वादित करण्यासाठी देव निवड करतो. प्रियांनो, निवड करतो सारपतेतील विधवेची. येशू म्हणतो ना, अनेक विधवा होत्या, परंतु त्यापैकी एकींकडे पण देवाने त्यांना पाठवलं नाही. असताना या लोकांची आपण किंमत करू, नसताना असेही ते विस्मरणात जाणारच आहे, त्यांना आपण विसरणारच आहे, जगाची रीतच आहे. असताना प्रियांनो यांची काळजी घेऊ, त्यांचा ऐकू. आपल्यापेक्षा मोठे आहेत ना, एक विधवा म्हणजे आपल्यापेक्षा मोठे आहेत ना, त्यांना जास्त कळते ना, संसार त्यांना माहित आहे ना, जास्त कसं जगायचं त्यांना माहित आहे ना. तुम्हाला काहीतरी सांगितलं तर चिडण्याची गरज आहे का? तुम्हाला काहीतरी चांगलं सांगितल्यानंतर तुम्हाला त्यांच्याविषयी काहीतरी सहानुभूती न वाटता काहीतरी वेगळं बोलण्याची गरज आहे का? नाही ना. तिने जर गाराणा जर मांडला तर देव म्हणतो तुमच्या स्त्रिया विधवा होतील. हे पॉवरफुल वचन आहेत. निर्गमाच्या पुस्तकांमध्ये ऍक्ट, लॉ तयार झाल्यानंतर, कायदा तयार झाल्यानंतर देव या सगळ्या गोष्टी इस्रायल लोकांना सांगतो. प्रिय बंधू, प्रिय बहीण, सांगतो. त्या दिवशी त्या विधवेला बघितला माझा येशू. कोण आहे बाळा? 21वा अध्याय लूक ऋषी वर्तमान 1 पासून. दृष्टीवर करून म्हटले, विद्वानांना त्यांनी आपले पाहिले. देव दरिद्री विधवेला बघतो. इथं एका विधवेकडे देव सेवकाला पाठवतो दान टाकताना. येशू जर बघतो तुला, तर तू का बघत नाही? तू येशू पेक्षा श्रेष्ठ आहेस का? एका गरीब विधवेला त्याने दान टाकताना पाहिले. शिष्य लोक धनवानांना पाहत आहेत, जगाचा निर्माता एक विधवेला पाहत आहे. तो म्हणाला, मी तुम्हाला खरे सांगतो, या दरिद्री विधवेने सर्वांपेक्षा अधिक बघा, विधवा देते. एक विधवा दान देते सर्वांपेक्षा अधिक. एक विधवा पीठाच्या द्वारे, तेलाच्या द्वारे एका सेवकाला भाकर देते. बघा प्रियांनो, ही वचने बघा. प्रिय स्त्रियांनो, प्रिय माझ्या बहिणींनो, माझ्या मुलींनो, माझ्या मातांनो, तुमची वृत्ती तसंच ठेवा. देव तुमच्यावर. तुम्ही विधवा असाल नसाल, तुम्हाला लेख एक स्त्री म्हणून देवाकडे आकर्षित व्हा. देवाचं कार्य करा, देवाचं गुणगान करा, देवाची भक्ती करा. प्रियांनो, काही कमी पडलं नाही. ही काय फार मोठी धनवान स्त्री नव्हती प्रियांनो. ही फार मोठी धनवान स्त्री नव्हती.
ही विधवा होती, तिच्याकडे जे काही होतं ते सगळं देवाला समर्पित केलं. काय वृत्ती प्रियांना विधवेची. म्हणून येशू सांगतो या सारपतेतील विधवेविषयी, देव तुझ्याविषयी सांगायला पाहिजे. देव तुझ्याविषयी सांगायला पाहिजे. स्त्री म्हणून नव्हे, सद्गुणी स्त्री म्हणून. सद्गुणी स्त्री म्हणून. प्रिय बंधू, प्रिय बहीण, काय लक्षात येते तुम्हाला या वचनाच्या द्वारे? काय कळते तुम्हाला आजच्या विमानदेच्या दिवशी? मी फक्त साडी घातल्या म्हणजे स्त्री का? भरपूर लांब केस राखणं म्हणजे स्त्री का? नाका डोळ्याने उंची रूपाने सुंदर असलं म्हणजे स्त्री का? नाही. तुझ्याकडे भरपूर असलं तरच स्त्री का? तुझ्याकडे भरपूर असलं तरच देव बघतो असं आहे का? नाही. ते माणसं बघतात. माझ्याकडे किती आहे त्यापेक्षा माझ्याकडे काय आहे, मी किती समाधानी आहे, मी किती प्रार्थनाशील आहे, मी किती देवभीरू आहे, हे देव बघतो. सगळं असणं म्हणजे समाधान नाही प्रियांनो. सरंजाम सगळी व्यवस्था, सरंजाम सगळं ऐशाराम आमच्याकडे असणे म्हणजे प्रियांनो शांती नव्हे, समाधान नव्हे. विचार बघा बघा बघा, जगाच्या लोकांकडे बघा. अनेक रोग त्यांना आहेत प्रियांनो. त्यांना झोप येत नाही, त्यांना खाल्लेलं पचत नाही. कुत्रे घेऊन फिरत असतात बघा. काही कुत्रे घेऊन फिरत असतात. जेवढी माया प्रियांनो माणसांवरती करावं तेवढं त्यांच्यावरती न करता कुत्र्यांवर करत असते. कुत्र्यांवर, प्राण्यांवर, पण माणसाला मात्र तुच्छ मानत असतात. म्हणून तिथं मी वॉकिंग करायला जाताना तिथं लिहिलेलं आहे, मालक म्हटलेल्या कुत्र्यांनो तुम्ही तुमचा कुत्रा तुमच्याकडे व्यवस्थित ठेवा, कुठेही आगायला बसवू देऊ नका. मग तिथे लिहिले. त्यांना कुत्रा म्हटले मालकांना. तुमचे कुत्रे कुठं बी काय पण करतात, तुम्ही स्वतः कुत्रे आहात आणि तुमच्या त्या इमानदार कुत्र्याला सांभाळा म्हणून लिहिले. आमच्या सोलापूरला इथं नाही, तिथे त्या ठिकाणी. प्रिय बंधू, आमची वृत्ती काय, आमचं चित्तवृत्ती काय, आमचा पोशाख काय, आमचं बोलणं काय, आमचं चालणं काय, आमचं काम काय, प्रभूने काय काम दिले आम्हाला, प्रभूने आणि कोणत्या स्थितीमध्ये आम्हाला नेणार आहे, कधी कसं प्रभू त्याचं कार्य आपल्याद्वारे एका विधवेच्या द्वारे करून घेतो. हे सारपतेतील विधवेच्या द्वारे तुमच्या लक्षात येईल. ती काय म्हणते माहित आहे का? आणि खरोखर एलिया म्हणतो तुझं, आणि तिने जाऊन एलियाच्या सांगण्याप्रमाणे केल्यानंतर प्रियांनो सगळं काही व्यवस्थित झालं. सगळं काही व्यवस्थित झालं. भोजनाची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, एखाद्या सेवकाला केल्यामुळे सारपतेतील विधवेला देवबापाने असं काही केलं प्रियांनो, तिच्यामध्ये बदल झाला. तिचे कुटुंब, कितवं वचन आहे बघ बाळा, संपूया. कितवं वचन आहे बघ. वचन 14, वचन 15. तिने जाऊन एलियाच्या सांगण्याप्रमाणे केले. पुष्कळ दिवस त्यांचा उदरनिर्वाह झाला. देव खूप माने प्रिया. ओ टेस्ट अँड सी दॅट द लॉर्ड इज गुड. तुला फक्त चाकण्याची गरज आहे, तुला फक्त त्या ठिकाणी येण्याची गरज आहे, तुला त्या ठिकाणी फक्त त्याच्या सेवेसाठी कार्य करण्याची गरज आहे. तुम्हाला पुढे येण्याची गरज आहे. त्याच्याविषयी जीवन जगा, त्याच्याविषयी सांगा, त्याच्याविषयी अनेकांना केंद्रित करा, आकर्षित करा अनेकांना त्याच्याविषयी. लता मंगेशकर खूप चांगलं गाणं गातात. इंस्टाग्राम मध्ये काही स्त्रिया त्यांच्या आवाजात गात असतात बघा. तो गाणं लताच असतं, तोंड हे हलवत असते. बघितलं कधी? गाणं लताच असतं. मैंने सनम को खत लिखा, गाणं ती म्हणत असते, लता ही तोंड हलवत असते. मी किती चांगलं गाते माहित आहे? बघितलंय?
इंस्टाग्राम ते सगळं आहे की काय काय आहे की गाणं लताच असतं पाठीमागून बॅकग्राऊंड पार्श्वभूमी ही तोंड लिप चालवत असते ही आपल्याला वाटतं हीच गात आहे का आपल्याला वाटतं हिनीच गात आहे ते गाणं नाही ऑलरेडी आमच्या दिदीने गाऊन बसली ते गाणं तुम्ही तेच कराला वास्तविक पाहता देवासाठी गा देवासाठी कार्य करा देवासाठी उभे राहा देवासाठी प्रार्थना करा देवासाठी वाचा देवासाठी बायबल वाचा देवासाठी काहीतरी करा टाका इंस्टाग्राम मध्ये टाका व्हिडिओ टाका एखादं वचन टाका एक गाणं किती चांगले चांगले गाणे हलवा तुमचं तोंड त्यावेळेला तिथे हलवा तुमचं तोंड तुमचं लिप चालू द्या देवासाठी करण्याचा जर तुम्ही जर संकल्प केला तर प्रियानो देव तुम्हाला भरभरून देईल या जगासाठी कितीतरी केलं तरी हरकत नाही लताला विसरले प्रियानो भारतरत्न सर्वोच्च मान किताब लता दीदींना दिला विसरले लोक तुम्हाला लक्षात ठेवतील का तुम्हाला लक्षात ठेवतील का नाही बायबल प्रियानो असा आहे यातील वचने असा आहे आकाश आणि पृथ्वी नाहीशी होतील तेव्हापर्यंत प्रियानो या विधवेविषयी मी बोललो दुसरे बोलतील तिसरे बोलतील हजारो लोक बोलतील प्रियानो याविषयी हे कधीच नष्ट होत नाही यामध्ये लिहिलेलं मग चांगलं असेल वाईट असेल तुमच्याविषयी बोललं जाईल तुमच्याविषयी गायलं जाईल तुमच्याविषयी सांगितलं जाईल तुमच्याविषयी देवासाठी जर केलं तर देव तुमच्याविषयी सांगतो प्रियानो देव तुमच्याविषयी सांगतो एका विधवेने केलेले कार्य ती विधवा खरोखर ते दान टाकत असताना येशू त्या धनवानांकडे बघत नाही त्या विधवेकडे बघतो आणि शिष्याना सांगतो शिष्य मात्र त्या धनवानांना बघत होते येशू मात्र एका दरिद्री विधवेला बघतो आणि प्रशंसा करतो त्याच्या डोळ्यातून प्रियानो एक विधवा सुटू शकली नाही त्याच्या डोळ्यातून एक विधवा सुटू शकली नाही आणि म्हणताना म्हणतो या विधवेने या सर्वांपेक्षा अधिक टाकले अधिक करा प्रियानो जे लोक करतात त्यापेक्षा अधिक करा देवासाठी अधिक करा प्रियानो शेवटचं वचन वाचूया रोमकरास पत्र 14वा अध्याय माफ करा रोमकरास पत्र 15वा अध्याय वचन 4 धीराच्या व शास्त्रापासून पवित्र शास्त्रापासून मिळणाऱ्या उत्तेजनाच्या योगे आपण आशा धरावी म्हणून जे काही शास्त्रात पूर्वी लिहिलेलं आहे पूर्वी म्हणजे बिफोर क्राइस्ट जुना करार पूर्वी म्हणजे जुना करार जे काही पूर्वी लिहिलेलं आहे विधवे विषयी असेल एलिया विषयी असेल अब्रामा विषयी असेल चिरंतन स्त्री विषयी असेल अलिशा विषयी असेल जे काही पूर्वी लिहिले आहे हे सर्व तुमच्या आणि माझ्या शिक्षणाकरिता लिहिलेले आहे शिकावं म्हणे आम्ही शिकावं ते सर्व तुमच्या आणि माझ्या शिक्षणाकरता लिहिले ते सर्व तुमच्या आणि माझ्या शिक्षणाकरता लिहिले शिक्षण आहे प्रियानो हे शिक्षण तुझा मुलगा ट्युशनला गेला नाही तर किती बडबडती तू बायबल वाचलं नाही तर बडबडत नाही का राहू दे काय देणार आहे बायबल पहिले ट्युशनला जा नोकरी मिळेल तुला 40,000 पगार मिळतील चांगली बायको मिळेल तर तसलीच बायको आपण आणू बिल्डिंग बांधू ट्युशनला नाही गेलं तर हे चुकीचं मी म्हणत नाही बाळ हे चुकीचं मी म्हणत नाही जेवढं दृष्टी आम्हाला त्याच्या ट्युशन वरती आहे तेवढंच दृष्टी प्रेरणो त्याला उत्तेजन देणारं शास्त्राविषयी आज बायबल वाचला का आज प्रार्थना केला का आज बायबल घेऊन चर्चला आला का
आज बालकांनी काय सांगितलं ते लिहून घेतला का? उत्तेजन मिळते म्हणे, उत्तेजन. उत्तेजन दिराच्या व शास्त्रापासून मिळणाऱ्या उत्तेजनाच्या योगे आपण आशा धरावी म्हणून जे काही शास्त्रात पूर्वी लिहिले, पूर्व जे काही लिहिलेलं आहे ना त्याच्यावरती प्रियानो, पूर्वी जे काही लिहिलेलं आहे प्रियानो त्याच्यावरती सगळं व्यवस्था आहे ना. ते सर्व आपल्या शिक्षणाकरिता. तुला शिक्षण आहे, त्यामध्ये तुला शिक्षण आहे. तू शिकतो, तू चांगला होतो, तू पवित्र होतो, तू चांगला मुलगा बनतो, तू चांगला नागरिक बनतो, तू चांगला सेवक बनतो, तू विश्वासणारा बनतो, तू चांगला नवरा बनतो, तू चांगली बायको बनते, तू चांगला मूल बनतो, तू चांगला नागरिक बनतो. कधी हे वाचल्या ट्युशन एक दिवस नाही गेलं तरी हरकत नाही, तर एक दिवस त्याने बायबल न वाचता राहू नये. लक्षात घ्या, न वाचता तो राहू. जेवढी दृष्टी आम्हाला त्याला शिक्षणावरती आहे ना, हे पण शिक्षणच आहे म्हणे. 66 पुस्तके. किती दप्तर वजन असते बघा त्या लेकरांचं. नुसतं वाकून 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 त्यांची पाठ, त्यांचं कंबर दिल्ली होऊन जाते. तर हे जा पाठवतो आम्ही त्याला, पाठवतो आम्ही त्याला, पाठवा, शिकू द्या. परंतु त्याद्वारे देवाचं वचन पण त्याला शिकवू. प्रियांनो, तुम्ही जर शिकवलं नाही तर तो तुम्हाला उद्या मारायला पण कमी करणार नाही, तुमच्या विरुद्ध वागायला कमी करणार नाही. तो तुमच्या विरुद्ध वागायला कमी करणार नाही. तो त्याची परिस्थिती तुमच्यामुळे बिकट होईल, त्याची परिस्थिती तुमच्यामुळे अंधारात जाईल, त्याची परिस्थिती, त्याचं भविष्य तुमच्यामुळे, केवळ तुम्ही न सांगितल्यामुळे तो शापित होऊन जाईल, तो शापित होऊन जाईल. लक्षात घ्या. जे काही पूर्वी शास्त्रात लिहिले आहे ते तुमच्या आणि माझ्या शिक्षणाकरता लिहिलंय. मी तसं जगू नये किंवा मी तसं जगावं. एक विधवा जर तसं जीवन जगती, तुला नवरा आहे ना. एक विधवा जर एवढं चांगलं आकर्षित देवाचा चांगुलपणा दाखवती, तुला लेकर आहेत ना. एक विधवा जर एवढं चांगलं जीवन जगू शकते, तुला पूर्ण कुटुंब आहे ना. एक विधवा जर असं चांगलं जीवन जगू शकते, तुला नातेवाईक आहेत ना. एक विधवा जर असं जीवन जगू शकते, तुला स्वतःचं घर आहे ना. एक विधवा जर असं जीवन जगू शकते, तुझ्या पिठामध्ये आणि तुझ्या त्या डब्यांमध्ये, तुझ्या त्या किचन मध्ये कितीतरी रॅशन आहे ना. मग तू का जीवन जगू शकत नाही? एक सुज्ञ स्त्री म्हणून, सुज्ञ स्त्री म्हणून चांगलं जीवन जगून देवाच्या प्रशंसेला कारणीभूत हो, कुटुंबासाठी आशीर्वाद देतो, प्रार्थनाशील जीवन जगू, वचनाप्रमाणे जीवन जगू. प्रत्येक सुज्ञ स्त्री घर बांधते, मूर्ख स्त्री पाडून टाकते. या वचनाप्रमाणे प्रियानो, एक स्त्री म्हणून जीवन न जगता, एक वुमन म्हणून फक्त जीवन न जगता, सुज्ञ स्त्री म्हणून जीवन जगू. या वचनाच्या द्वारे बाबतो म्हणे मला आशीर्वादित करो. प्रेमळ पित्या, महान गौरवी देवा, सारपतेतील विधवा, तिचा छोटासा मुलगा आणि एक एलिया तिशबी देवाचा सेवक. किती अद्भुत तुम्ही लिहिलात प्रभू राया, किती चांगलं ते लिहिलात तुम्ही प्रभू राया, किती चांगलं देवापा त्या विधवेला तुम्ही सिलेक्ट केलात प्रभू राया, निवड केलात देवबापा तुम्ही तिला. तिच्याविषयी येशू बोलला, तिच्याविषयी आमचा देव बोलला, तिच्याविषयी एलिया बोलला, तिच्याविषयी या जगातील प्रत्येक सेवक जोपर्यंत ही पृथ्वी नाहीशी होत नाही तोपर्यंत बोलतच राहणार. आमचं जीवन एवढं चांगलं आहे का प्रभू राया? आमचं जीवन तुम्ही एवढं चांगलं केलात का प्रभू राया? तुम्ही एवढे चांगले आहात का प्रभू राया? मग आम्ही का तुम्हाला विसरत चाललो प्रभू राया? आम्हाला क्षमा करा, आम्हाला माफ करा, आमच्या पातकांची क्षमा करा. एक स्त्री म्हणून, एक नवरा म्हणून, एक लेकर म्हणून, एक कुटुंब म्हणून, एक विधवा म्हणून तुमच्यासाठी चांगुलपणा, चांगलं जीवन जगणारं अंतःकरण आम्हा प्रत्येकाला द्या. ज्यांनी ज्यांनी वचने वाचले ऐकले दे बापा,
त्यांना सर्वस्वी तुमच्या कृपेवरती मी सोपवून देतो. सांगणं माझं काम, चालणं त्यांचं काम. मी माझं काम करतच येत आहे देवबाप्पा. माझ्या कामामध्ये कोणतं कसूर होऊ नये. तुम्ही जी आद्य जबाबदारी मला दिला त्या जबाबदारीमध्ये मी कोणताही प्रिय देवबाप्पा खाडाखोड करू नये म्हणून माझं सहाय्य करा. तुमच्या कृपेत मला चालवा. आणखी वचन देवबाप्पा मला समजावून सांगा. येशूच्या द्वारे प्रार्थना विनवणी केले म्हणून